तर मंडळी बघा, आत्ताच आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केलं. अतिशय चांगल्या प्रकारचं ब्रेकफास्ट होतं इथं. बरं आगाने कशी बघते तमाशा वळला बघ हिचंच मला नाही. याला घेऊन जा. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी आज आम्ही निघालोय विरारला. तर विरारला आम्ही जातोय रिसॉर्टसाठी. तर आमचा इथून रेल्वे स्टेशनपासून प्रवास सुरू होतोय. तर आम्ही आता डायरेक्ट थेट तुम्हाला विरारला भेटणार आहोत. तर मंडळी आम्ही चाललोय ग्रेट एस्केप हा तिकडं रिसॉर्ट आहे. तर त्या ठिकाणी तर मित्रमंडळीसुद्धा त्याच ठिकाणी भेटणार आहेत. तर मंडळी चला आम्ही आता रेल्वे स्टेशनला आलोय. तर बघा आमची इथून झालेले आहेत आणि आता रेल्वे स्टेशनचा आमचा प्रवास. तर मंडळी रेश्मा कुठे निघाले आपण? स्विमिंग पूलला चालले है ना? हाय करा. फायनली आम्ही ग्रेट एस्केप वॉटर पार्क या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आता आपल्यासोबत कोण आहे? प्रतीकची मिसेस गीता. आता बघूया चला. दिसली. ट्रेनचा प्रवास केल्यानंतर थेट आपण कुठे? रिसॉर्ट. तेच घेतो. तर बघा मंडळी, आपण आता पार्कमध्ये प्रवेश करतोय. तर आम्ही ऑनलाईनच तिकीट काढली होती. हो जल प्रांशला दाखव. प्रांशला
उजवा चाली चाली करते. हा तू पण कर. हात पकड. आता घे. झालं स्कॅन. चले लवकर. यांना नाही आहेत ना लहान पोरांना नाही ना लहान. इथे दिलेले साईज. अच्छा हे ऑरेंज आहे ना, ऑरेंज करून हाईट असेल ना तर फ्री आहे. बघ प्रांश, पप्पाच्या पण आणि माझ्या पण. इथून राईट साईडने जायचं आहे, नाश्ता करायला जायचं आहे. हा पण हा एक नंबर हा फोटो वगैरे पाडण्यासाठी. ठीक आहे. हा राईट साईडला कुठे खाली जाऊन तिथे जायचं का? राईट साईडला मला वाटतं इथे खाली वाटतं. ब्रेकफास्ट किधर है? इथे फोटो काढलाय ना. हे बघ ओजो ब्ल्यू कलरचे बघ पॅरोट. हे बघ ओजो ते बघ गार्डन आहे बघ. हा बघ गार्डन आहे. बाबू आणि उजू आणि प्रांशू बसले. पण फोटो पाडण्यासाठी एक नंबर आहे. हे बघ. हा हा हे बघ ओजू. हा गार्डन ना. प्रांशला घे, प्रांशला घे, प्रांशला घे, प्रांशला घे. चल हात पकडून चाले. हात पकड. चला 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 चला. चलिए इकडे बघ पप्पाकडे बघ, पप्पाकडे बघ. हा अरे अरे चला 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 चला. मंडळी आम्ही या ठिकाणी सुरुवातीला पोचल्या पहिल्या सुरुवातीला ब्रेकफास्ट काउंटर आहे, तर त्या ठिकाणी आम्ही पोचलोय. तर आता आम्ही स्टार्टिंगलाच म्हणजे ब्रेकफास्ट करून घेतोय. ब्रेकफास्ट मध्ये काय आहे चमच टाका ना, चमच द्या ना. ओके चला. कुठून घ्यायचंय? चला ओजो पप्पा येतोय ना तुझा. थांब रेश्मा, प्रतीकला येऊ दे. मंडळी बघा या ठिकाणी मेनू दिलेला आहे. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला या ठिकाणी आलेलो आहे. बहुतेक हाताने घ्यायचं आहे, सगळं हाताने घ्यायचं आहे ना. हा हाताने घ्यायचं. तर या ठिकाणी पापडा आहे, जिलेबी आहे. मला पण टाकते काय तू? ओजल कुठे आहे? ओजल ओजल खुश झाले. जिलेबी एकच येते. सगळ्यातला घ्यायचं ना, त्याने भरपूर टाकलं. या बाजूला इडली आहे, इडली सांबार सुद्धा आहे. हा बघा आमचा ब्रेकफास्ट. प्रतीक या नाश्ता करायला. ओजल टेस्ट करून बघ. हे खाऊन बघ. इडली इडली खाऊन बघ ना. तू खाते. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालोय या ठिकाणून. अगदी चांगल्या प्रकारचं ब्रेकफास्ट होतं. ओजो ओजो ये चल लवकर.
कुठे गेले ते दोघा? ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये. चला चला स्लाइड वर जायचं आहे ना. तर मंडळी बघा, अरे पडली. तर मंडळी बघा, आत्ताच आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केलं. अतिशय चांगल्या प्रकारचं ब्रेकफास्ट होतं इथं. सगळं या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे. तर इडली होती, जिलेबी पापडा होता आणि उपमा होता. अतिशय मस्त एकदम नाश्त्याची सोय सुद्धा या ठिकाणी आहे. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करून आता चेंजिंग रूमकडे जातो आहे, जेणेकरून मग तिकडं कपडे वगैरे चेंज करून स्विमिंग स्लाईड याचा आनंद घेणार आहोत. तर मंडळी चला, आज आम्ही तर या ठिकाणी बघा डायरेक्शन दिलेलं आहे. काय बघा, ते कूपन काउंटर आहे. लेडीज द्या, 3 लेडीज द्या, 2 जेंट्स. बघा इथे बम्पिंग कार्स टू रेस यासाठी काउंटर आहे. आणि याच्या इकडं कूपन काउंटर. इथे म्हणजे बलून वगैरे स्विमिंगचे कपडे वगैरे भेटतात या ठिकाणी. तर बघा तिथे काउंटर आहे आणि इथे डायरेक्शन दिलेलं आहे आपल्याला कुठं कुठं जायचं आहे ते. तर बघा हे सगळं दाखवलेलं आहे डायरेक्शन. हे इथे असं दिलेलं आहे. आणि इकडे स्लाईड वगैरे चालू झालेले आहेत. आमची आता सध्या एंट्री झालेली आहे या ठिकाणी. तर हे डायरेक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कूपन काउंटर आहे. त्याच्यानंतर इकडं प्राइस लिस्ट दाखवलेली आहे बघा. या ठिकाणी प्राइस लिस्ट दिलेली आहे, काय खेळायचं असेल आपल्याला तर. आणि त्याच्यानंतर इकडे हे आहे बघा, इकडे चेंजिंग रूम आहे. इकडे चेंजिंग रूम आहे, लॉकर रूम वगैरे. तर मंडळी बघा, ब्रेकफास्ट केल्यानंतर कपडे वगैरे चेंज केल्यानंतर आमची डायरेक्ट एंट्री झाली ती स्विमिंग पूलमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ओजेल, प्रांश, प्रतीक, मी स्वतः व्हिडिओ शूट करताना हा स्विमिंग पूलमध्ये आनंद घेतोय. तर चला मंडळी, कंटिन्यू करा मंडळी, व्हिडिओ बघत राहा. आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतोय. त्याच्यानंतर स्लाईड वगैरे याचा सगळ्यांचा आनंद आम्ही घेताना तुम्हाला दिसणार आहोत. तर मंडळी चला, आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा. ओजल बघ, ओजल, ए ओजल, ये कपल आहे, कपल आहे. बाबा अंदाला पण बघ. बाबू बघ, बाबू बघ, बाबू बघ. ओजल, ओजल, ए ओजल, ओजल.
बाबूला भिजव. भिजव भिजव भिजव. प्रतीक बाबू चाललाय. नाही नाही हे लगेच जाऊ नका. कुठे राहिला? जा तिकडं गीता जा. ओजू पप्पाच्या तिकडे जा. तिकडे चला तिकडे चला. ओजू जा ओजू जा. भोजनाथ भोजनाथ बाबूला
तिथे घे जा, तिथं जा, त्यांना घ्यायला जा तिथं. तर मंडळी बघा, तुम्ही आम्हाला स्विमिंग पूलमध्ये आनंद घेताना बघितले असणार. मी तुम्हाला छोट्या मोठ्या स्लाइड सुद्धा तुम्हाला पाहायला भेटलेल्या असणार. तर चला मंडळी, आता लाईव्ह काउंटर सुरू झालेले आहे आणि दुपारचे वाजलेत 1. तर आम्ही सकाळी इथे 9 वाजता आल्यानंतर ब्रेकफास्ट केला होता आणि त्याच्यानंतर आता बघा लाईव्ह काउंटर सुरू झालेलं आहे. तर या ठिकाणी काय काय खायला आहे तर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. अगदी ज्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे सगळं दुपारचं. तर बघा इथे स्नॅक्स कॉर्नर ठेवलेलं आहे. तर इथे वडापाव आणि मिसल पाव दिसते मला आणि म्हणजे अतिशय चांगलं आणि चविष्ट आहे सगळं आणि प्युअर व्हेज असं हे रिसॉर्ट आहे. आणि या ठिकाणी बघा नूडल्स आहे आणि इकडे व्हाईट नूडल्स सुद्धा लहान मुलांसाठी ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथं सूप आहे, प्युअर व्हेज आहे सगळं. आणि या बाजूला फ्राय राईस बनवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी नूडल्सचा आनंद घेतला आहे कारण का नूडल्स लहान मुलांना म्हणजे ओजलला प्रांशला या दोघांना पण नूडल्स चांगले आवडते. आणि या ठिकाणी खमंग ढोकळा ठेवलेला आहे आणि त्या बाजूला उत्तप्पा आहे. तर असे लाईव्ह काउंटर म्हणजे दुपारचं 1:15 आणि 1 वाजता सुरू झालेलं आहे. तर बघा मंडळी, या ठिकाणी प्रांश आणि ओजल बसले. अतिशय दोन्ही मुलं अतिशय आमच्यासोबत एन्जॉय करतात ना, त्यांना सुद्धा खूप हा रिसॉर्ट आवडला आहे. म्हणायला गेलो ना तर स्विमिंग पूलच्या बाहेर प्रांश आणि ओजल असं दोघं म्हणजे असं त्या छोट्या छोट्या स्लाईड आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना एवढं आवडलंय ना की त्याच्यातून बाहेर याचं नावच नाही ते घेत, एवढं त्यांना रिसॉर्ट आवडलंय. तर मंडळी बघा, आम्ही तिकडं आता दुपारचं थोडासा नाश्ता केल्यानंतर म्हणजे स्नॅक्स कॉर्नरमधून तिथून निघाल्यानंतर इथे या ठिकाणी पोहोचलो. तर इथं आता थोड्या वेळाने या स्विमिंगमध्ये व्ह्यू सुरू होईल. आणि बघा ह्यांची सुरुवात सुद्धा झाली लहान पोरांची, प्रांश आणि ओजलची. त्यांना त्या स्विमिंग पूलमध्येच जायचं आहे दोघांना कारण का पाणी कमी आहे पण पोहण्याचा आनंद त्यांना घ्यायचा आहे. तर चला मंडळी, तिकडेच जाऊ आपण परत. बघा आज संडेचा दिवस आणि थोडीशी गर्दी आहे पण अतिशय फॅमिलीसाठी म्हणायला गेलो तर रेश्मा चांगला आहे ना. हां, अतिशय चांगला आहे. बघा छोटी छोटी मुलं सुद्धा या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसत. बघा ओजो बघा इथे बम्पिंग कार्स टू रेस.
तर बांधून घेतला लगेच. त्या तिथं तुम्ही उठले हो. हां बरं आगाने कशी बघते तमाशा वळला बघ हितच मला नाही. याला घेऊन जा. तुला मी बोललो तूच मोठी आलीस. समजा तुला कुठं गाडी लागली पुढं बघ पुढं बघा. चालतं थोडंसं का ओके. काय श्रीखंड आहे थोडंसंच दे. श्रीखंड पण अशी वतली ना तर भरपूर आली आहे. ते वांग्याची भाजी असते ना ग्रेन केलं होतं. भुजलला काकडी दे. ही स्वतःहून पळते ना म्हणून ती जाते.
मंडळी बघा, ह्या साईडला जी स्लाईड दिसते अतिशय मोठी स्लाईड आहे. मी त्याचा आनंद स्वतः घेतला, पण मला व्हिडिओ करायला जमली नाही, कारण का अतिशय असं गोल 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 फिरून असं उंच गेल्यासारखं वाटलं. त्याच्यामुळे व्हिडिओ काय त्या ठिकाणी करायला भेटला. पण अतिशय एक नंबर स्लाईड आहे या ठिकाणी. रश्मित आता बघ परत परत पावाला 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 पावाला. तिकडं तिकडं मम्मीकडे चल, मम्मीकडे चल, मम्मीकडे चल, मम्मीकडे. आता मम्मीकडे पाहत पाहत नेल तुला कोण इकडे चाललोय आपण घरी. बोल आता झालं झालं आता घरी. परतीचा प्रवास सुरू आपला. खूप मजा केली ना. हो प्रांशने पण मजा केली ना. हा ते बघ दोघं त्यांना पण दाखवा. प्रांशने पण मजा केली. प्रांश मजा आली ना. मजा आली ना. हो हो बोलला, हो बोलला. फिश होता ना. बांडळी बघा, अतिशय म्हणजे लहान मुलांसाठी चांगलं, हा मजा येण्यासारखं रिसॉर्ट होतं. आणि लहान मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी स्पेशली हे चांगलं रिसॉर्ट आहे. आणि प्युअर व्हेज होतं ना रेश्मा. हा प्युअर व्हेज. हा आणि जर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर विरार रेल्वे स्टेशन पासून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे हा. आणि आम्ही या ठिकाणी आल्यानंतर ऑनलाईन बुकिंग केली होती आणि खरंच अतिशय मजा आली या ठिकाणी. तर चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.